नमस्कार मंडळी. तर आज हा व्हिडिओ बनवायचं कारण की लोणचं आपलं खूपच फारच म्हणजे छान झालेलं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तर 900 950 लोकांनी माझा 3 मिनटाचा व्हिडिओ पाहिलेला आहे लोणच्याचा. तर खूपच सुंदर लोणचं झालं आहे, म्हणजे लसणाचं आणि बिना लसणाचं सुद्धा. तर म्हटलं चला सांगावं, खरोखरच आपलं लोणचं चांगलं झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करते की जसं मी टाकले लोणचं त्या पद्धतीनं नक्की लोणचं टाका तुम्ही, म्हणजे करा. आणि तुम्हाला फार जास्त जरी नसेल ना करायचं, जसं मी केलं आहे 2 किलोचं, त्याच पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. आणि आज केली मी अळूवडी. तर अळूवडीसुद्धा आपल्या घरावर म्हणजे स्लॅबवर पानं आहेत अळूची, त्याच पानांची केलेली आहे. आणि अळूवडीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तर पहा, खूप सुंदर झाली अळूवडीसुद्धा. आणि आपण पुढे लोणचं तुम्हाला टेस्ट करूनसुद्धा दाखवणार आहे. तर मला वाटलं आज टेस्ट करून दाखवावं, एवढं छान आपल्या रेसिपी होतात तर का नाही दाखवायचं टेस्ट करून. तर मी आज लोणचं तरी निदान टेस्ट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज मी जेवणासाठी घेतलं आहे अळूवडी, ज्वारीची भाकरी, चपाती, पापड, लोणचं आणि वरण. भात नाही खात मी सहसा, मला भात नाही आवडत. तर ज्याच्यासाठी मी व्हिडिओ तयार केलेला आहे, तर ते तर आपण पाहूया अगोदर. तर हे पहा, हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. खूप सुंदर झालेलं आहे, टेस्टी, लसणाचंसुद्धा आणि बिना लसणाचंसुद्धा. तर हे पहा, मी आता काढून घेणार आहे. एक 5-6 पोळी तरी निदान काढून ठेवणार आहे आणि हलवूनसुद्धा घेते चांगलं. हे पहा, असं बुडापासून. आणि आता मी त्याला आजपासून झाकण म्हणजे टोपणसुद्धा लावून घेणार आहे. मी एवढे दिवस टोपण लावलेलं नव्हतं, म्हणजे सुती कपडा बांधलेला होता पातळ. तर हे लोणचं बनवण्यासाठी मी जास्त फार सामग्रीसुद्धा वापरलेली नाही, म्हणजे साहित्य प्रमाणातच वापरलेलं आहे. तरीसुद्धा एवढं टेस्टी लोणचं झालेलं आहे. तुम्ही हा लोणचं तयार केलेला व्हिडिओ पहा, नक्की पहा, खूप आवडेल तुम्हाला. आणि तुम्ही याच पद्धतीनं लोणचं करावं असं मला वाटतं. एकदा करून तरी पहा माझ्या या पद्धतीनं लोणचं, कारण मी होममेड मसाला आणि बाहेरचा विकतचा मसालासुद्धा वापरलेला आहे. तर हे पहा, मी दोन्ही प्रकारचे लोणचे टेस्ट केलेले आहेत, लसणाचं आणि बिना लसणाचं सुद्धा. तर चला, आता वेळ आलेली आहे निरोप घेण्याची आणि भेटू आपण पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.